नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपल्याला आठवड्यातून एखादा तरी गोडाचा आयटम लागतोच। जेव्हा उपवास असतो त्यावेळेस आपण उपवास सोडण्यासाठी गोडाचा आयटम खातोच। तर चला पाहूया घरच्या घरी कशी करायची बासुंदी। तर चला पाहूया रेसिपी। प्रथम मी 1 लिटर दूध घेतलेले आहे आणि ते आता गॅस चालू करायचा आहे आणि तापायला ठेवायचं आहे। उकळी मारून घ्यायची आहे चांगली त्याला आणि गॅस चालू केलेला आहे, दूध तापायला ठेवलेलं आहे। इथे मी जाड कढईचाच वापर केलेला आहे आणि पसरट कढईचाच वापर केलेला आहे, जेणेकरून आपल्याला बासुंदी करताना व्यवस्थित करता येईल आणि चांगलं दूध ते त्यात आटवता येईल। चांगले उकळेपर्यंत आपण हे घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत, काजू बदाम, हे थोडंसं गरम करून घेऊया। गॅस चालू केलेला आहे आणि आता हे आपण गरम करून घेऊया। काजू बदाम टाकलेले, आता खारीक पण टाकूया आणि थोडंसं गरम करून घेऊया। चांगलं उकळलेलं आहे आणि शाई पण मस्त वर आलेली आहे। ही शाई अशी फोडून घ्यायची, उलटण्यानं आत घालायची अशी दुधामध्ये, त्यामुळं बासुंदी ही घट्ट होईल आणि चांगली होईल आणि दूध असं हलवत राहायचं घट्ट होईपर्यंत। आपण ही ड्रायफ्रूट भाजलेले आहेत त्याची आपण पावडर करून घेऊया। त्याने ड्रायफ्रूट्स बारीक करून घ्यायचे, थोडं बारीक थोडं मोठं। दूध मस्त आटत आलेलं आहे। ही कढईची शाई आपण असं दूध आटवताना घालायचं आणि सारखं फिरवत राहायचं। दुधानं मस्त घट्टपणा धरलेला आहे। त्यामध्ये आता आपण ही 1 वाटी घेतलेली साखर आहे ती घालूया आणि त्यात विरघळून घेऊया आणि त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते पण घालूया आणि नंतर वेलची पावडर ती पण घालूया आणि केशर आणि दूध, केशरमुळं चांगली टेस्ट येते आणि कलर पण येतो आणि त्यामुळं ही केशर आणि दूधाचं ही केलेलं आहे मिश्रण ते ह्यात घालूया आणि मस्त हलवून घेऊया। बघा मस्त कलर आलेला आहे, मस्त बासुंदी तयार झालेली आहे। जर तुम्हाला जास्तच घट्टपणा हवा असेल तर दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून सुद्धा ह्यात घालू शकता। जर तुम्हाला बासुंदी क्रीमी हवी असेल तर दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर घालू शकता, त्यामुळे घट्टपणा पण येईल आणि क्रीमीही होईल आणि बासुंदी छान होईल। बघा मस्त बासुंदी तयार झालेले आहे आणि आता आपण सर्व करायला घेऊया। कपामध्ये मी घेतलेले, आता ह्यावर वरून थोडेसे ड्रायफ्रूट घालूया आणि सजावट करून घेऊया। घरच्या घरी केलेली बासुंदीची रेसिपी कशी काय वाटली तुम्हाला? घरातच असणाऱ्या आपल्या किचनमध्ये असणाऱ्या साहित्यातच मी ही बासुंदीची रेसिपी केलेली आहे आणि माझ्या या बासुंदीच्या रेसिपीला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।